आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांनी ज्यांनी भारत घडवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्ग आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऋषी आहे. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र, आज 26 जानेवारी आपण भारताच्या 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण यानंतर भारताचे राज्यकारभार सुरळीतपणे चालवा म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. त्यानुसार सर्वांना समान हक्क व अधिकार मिळाले आहेत. प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तीचे अतुल पराक्रम, गाजवणाऱ्या शूरवीरांची आणि त्याच्या बलिदानाची आठवण करून देतो. त्या सर्व शूरवीरांना माझे वंदन. आपला भारत देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. चला तर मग आजच्या या कल्पनेने आपण प्रतिज्ञा करू की आपण सर्व भारतीय देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवू व देशाचे काम करू. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. It is a very proudful day for us. Our Constitution came into force on 26 January 1915. India became Republic country. This day, Constitution is the supreme law of India. We should always respect our Constitution. Republic Day celebrate with great enjoy and happiness.